आज गोशाळेमध्ये कत्तलीपासून वाचवलेल्या एका गोमातेला गोंडस अशा प्रकारची वासरू जन्माला आले. नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता. भुवनेश्वर गोशाळा, विजयनगर, वैतागवाडी तालुका, जिल्हा बीड या ठिकाणी आपली भुवनेश्वर गोशाळा आहे. आणि आपल्या गोशाळेमध्ये वृद्ध, भाकड व कत्तलीपासून वाचवलेले तसेच ॲक्सिडेंटल अशा प्रकारचे 150 गोवंशाचा सांभाळ आपली भुवनेश्वर गोशाळा करते. काही दिवसापूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये बीड जिल्ह्यातील मोमीनपुरा कत्तलखाना कारवाईमधून 57 गोवंश आपल्या गोशाळेमध्ये आले होते. आणि ज्या गोमातेचा आपण प्राण वाचवले होते, कत्तलीपासून गोमाता वाचवली होती, त्यातीलच एका गोमातेला आज गोंडस अशा प्रकारचं वासरू जन्माला आलंय. ज्या गोमातेला आम्ही नवजीवन दिलं, त्याच गोमातेपासून आज एक नवजीव तयार झालेला आहे. हा आनंद मात्र खूप वेगळाच आहे. हा क्षण मी शब्दात वर्णन करू शकत नाही. या गोमातेला जे हे गोंडस वासरू झालेलं आहे, या लहान काळ्या रंगाच्या या गोंडस वासराचं नाव काय ठेवायचं हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझं एवढंच सांगणं आहे की तुमच्या सर्वांच्या मदतीमुळं आज गोशाळेमध्ये एवढ्या 150 गोमातेंचा सांभाळ आपल्या गोशाळेमध्ये सुरू आहे. अनेक गोभक्त सतत व्हिडिओ पाहत असतात. वेगवेगळ्या प्रकारे चाऱ्याची, वेगवेगळ्या प्रकारे औषधोपचाराची सतत मदत गोशाळेतील गोमातेसाठी करत असतात. आणि आपल्या सर्वांच्या मदतीमुळंच आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये 150 गोमातेचा सांभाळ अतिशय आनंदामध्ये सुरू आहे. आणि इथून पुढे सुद्धा सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या, आत्ता व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही फक्त गोशाळेतील गोमातेसाठी चाऱ्याची मदत करत राहा. फक्त चाऱ्याचं सहकार्य आपल्या सर्वांकडून मिळत राहावं एवढीच अपेक्षा आहे. आता आपण 150 गोमातेचा सांभाळ करतोय. आपल्या सर्वांच्या साथीनं आपण 500पेक्षा जास्त गोमातेचा सांभाळ नक्कीच या भुवनेश्वर गोशाळेमध्ये करू. आजपर्यंत मदत करणाऱ्या सर्व गोभक्तांना मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारची साथ आपली भुवनेश्वर गोशाळेला नक्की राहू द्या. आणि आताच्या या वासराचं, गोमातेच्या गोंडस वासराचं नाव काय ठेवायचं हे या ठिकाणी कमेंटमध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. सर्वांना जय श्रीराम.